त्या मॅनेजमेंटचे एकदा पुनश्च आभार मानते की त्यांनी त्या आपल्यासारख्या अशा अनेक कलाकारांसाठी असं व्यासपीठ छोटं का होईना पण उपलब्ध करून देतात आणि ज्यातून आपण आपल्या सहकर्मचाऱ्यांना एखादा छोटासा संदेश देऊ शकतो. तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही आम्ही लॅब आणि R&D मिळून घेऊन आलोय एक छोटीशी नाटिका आणि त्या नाटिकेतून एक छोटासा संदेश जो कदाचित आपल्यासाठी कुणासाठी तरी कामाला उपयोगाला येऊ शकतो तो देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर या वर्षीच्या आमच्या नाटिकेचे नाव आहे सुरक्षा हे जीवन आणि ते सादर करते आहेत. सर्वप्रथम एकदा मी आमंत्रित करते आहे आपले मिस्टर R&Dचे अगदी थर्ड आणि खूप असे मेहनत करणारे आहेत ते मिस्टर नितीन बोलाय. त्यानंतर मी आमंत्रित करते आपले R&Dचे जे अरुसरांचे एकदम खास मर्जीतले असे मिस्टर गणेश मोरे. त्यानंतर मी आमंत्रित करते आमच्या नाटिकेचे एकदम भरभक्कम असे कलाकार आहेत मिस्टर योगेश राऊत. त्यानंतर आपल्या समोर येत आहेत आपल्या आयुष्यात नवीनच आलेले पण मागून येऊन सुद्धा आमच्या सेन्सरांच्या मनामध्ये महत्त्वाचं स्थान निर्माण केलेले जे आहेत ते स्वस्तिक पाटील. आता नवीन आपल्याकडे आलेली जी आहे ती पण एक सहकलाकारच आहे आणि सर्वप्रथम स्टेजवर येते आहे तर तिला आमंत्रित करते मिस गौरी देवी आणि अर्थातच मी स्वतः वैष्णवी चुरी. सर्वांना सेफ्टी हा वर्ड आला किंवा सुरक्षा हा वर्ड आला का सगळ्यात पहिला आठवते ते PPEs. तर PPEs म्हणजे काय? आपण नुसतं त्यांचा वापर करतो पण ह्या प्रत्येक PPEना सुद्धा भावना असतात, त्यांच्या व्यथा असतात. काय वाटते? खरं वाटत नाही? चला तर मग प्रत्येक PPEच्या भावना ह्या त्यांच्याकडनंच आपण समजून घेऊ. मी आहे हॅन्डग्लोव्स. ही बघा काय दुर्दशा केली आहे माझ्या मालकाने. मला इकडे तिकडे फेकून देतात. त्यांना कधीच मला हातामध्ये घालायचं नसतं, परंतु जेव्हा तेव्हा सेफ्टी ऑडिट असते किंवा रमेश सरांनी पाहिले की लगेच त्यांना माझी आठवण येते. मी त्यांना किती हार्मफुल केमिकलपासून बचाव करतो, परंतु त्यांना माझी अजिबात गरज नाही. ते त्यांच्या मुलांच्या हात धरून त्यांना फिरायला घेऊन जातात, परंतु त्यांनी माझा वापर नाही केला तर त्यांच्या मुलांना दुसऱ्याचा हात पकडावा लागेल याचा त्यांनी विचार करावा. नमस्कार मित्रांनो, मी आहे हेल्मेट. ते तुमच्या हेडचे म्हणजे तुमच्या डोक्याची सुरक्षा करते. पण याचं डायलॉग एवढं आहे की नेहमी ते धुकात पडलेलं असते कोपऱ्यात कुठेतरी आणि बायकोचा चेकिंग चालू असते म्हणून हेल्मेट घेऊन जातात सोबत. पण त्याच्या पुढे ज्या बायको ज्या म्हणतात काय, अरे काल 200 रुपये हेअरस्टाईल केली, खराब होईल माझी हेअरस्टाईल. अरे जेव्हा नुकसान होईल तेव्हा कळेल त्याला. आणि कंपनी हीच करते तरी माझी काही वेगळी नाहीये. कंपनीचं पुढे कोपऱ्यात पडलेलं असतं. पण जेव्हा ऑडिटर्स व्हिजिटर येतात तेव्हा सगळे शोधतात, अरे भाई हेल्मेट किती रे, भाई हेल्मेट किती रे, अरे भाई मेरा हेल्मेट किती रे, माझा हेल्मेट कुठे? तेव्हा शोध सुटतात. असे ही व्याख्या आहे हेल्मेटची. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती विनंती माझी की सगळ्यांनी हेल्मेटचा वापर करून आपल्या डोक्याची सुरक्षा करावी. नमस्कार, मी आहे सेफ्टी गॉगल. माझं काम आहे तुमच्या शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमच्या डोळ्याची सुरक्षा करणं. पण माझा मालक जो आहे ना त्याला माझी कदरच नाही. मी एकतर त्याच्या टेबलावर धुळकात पडून असते किंवा त्याच्या रॅपच्या खिशात असते. तुम्ही जर माझा उपयोग केला नाही तर एक दिवस तुम्हाला त्याची खूप मोठी शिक्षा भोगावी लागेल आणि हे सुंदर जग पाहण्यासाठी कदाचित तुमचे डोळे तुमच्या कामात येऊ शकणार नाही. म्हणून माझी तुमच्या सगळ्यांना नम्र विनंती की कृपया माझा उपयोग करावा. नमस्कार मित्रांनो, मी आहे सेफ्टी. मालक माझी कधीच परवा करत नाही. स्वतःच आम्ही कपडे घालून मला तुम्ही यूज स्वतःच तो पोलीस हे मला तो यूज. ज्यावेळेला मी त्याच्यासोबत बसेल आणि ज्यावेळेला त्याच्या पायावरती एखाद्या औषध वस्तू किंवा केमिकल पडेल त्यावेळेला त्याला समजेल की दुर्घटना म्हणजे काय असते. त्यामुळे कृपया करून माझा वापर करा. आता त्या भावना इथे तुम्हीच ठरवा की आपल्याला त्यांचा उपयोग करायचा आहे की नाही. नेहमी सेफ्टी, पण ती सेफ्टी घरात असो, किचनमध्ये असो, रस्त्यावर असो किंवा कंपनीत असो, सेफ्टी सेफ्टी. ह्या उलट आहेत. हा आहे रमेश आणि हा आहे सुरेश. सेफ्टी म्हणून कधीही नाही, नेहमी लापरवाही.
सुरेखा आपल्याला पटलेली नाही नाही नाही. अगं बाई तुझं लेक्चर बंद कर. तू नको शिकू आम्हाला काय करायचं ते. आम्हाला चांगलं माहिती आहे आमचं काय काम आहे ते. आणि आम्ही आमचं काम चांगल्या प्रकारेच करतो. तू तुझं काम कर जा. अरे सोड ना तू सुरेशचा विचार करणं. आपल्याकडे तर बऱ्याच गोष्टी आहेत करायच्या. मला म्हणायचं आहे सरांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. चल आपण सॅम्पलिंगला जाऊ. हो, चल. अरे हे कोण तू? मी आहे महाकाल. मी आहे महाकाल. मी नेहमी त्या माणसांबरोबर असतो जे माणसं कधीच सेफ्टीचा वापर करत नाही. तुम्ही माझ्याकडे आले तर तुमचा फायदाच होईल. का? कारण माझ्याकडे हे आहे हे. हो रे. रमेश याच्यासोबत गेला आपला फायदाच होईल रे. हो रे. आपली तर मजाच आहे. रमेश, सुरेश, थांबा. त्याच्या मागे असे पडू नका. तो एक मायाचार आहे. डोकं चालवा. माझ्याकडे या. मी तुमचे संरक्षण करेन. सोड तू. याचा विचार कर. याचा. चल आपल्याला सॅम्पलिंगला जायचं. चला चला तुमची मी सॅम्पल करतो. या या, या. चला चला. अरे ज्याची सॅम्पलिंग करायची ते ड्रम तर वरती आहे. आता काय करायचं? थांब मी खालच्या ड्रमवर चढतो आणि वरच्या ड्रमची सॅम्पलिंग करतो. थांब रमेश. असं खालच्या ड्रमला चढून सॅम्पलिंग करू नकोस. ते सेफ नाही. अरे वरच्या ड्रमवरती चढून ते ड्रम काढण्यापेक्षा फोर्कलिफ्टचा उपयोग करा आणि स्वतःला वाचवण्यासाठी पीपीचा उपयोग करा. अरे रमेश ती सुरेखा आपल्या पडत जरी नसली ना तरी तिचं म्हणणं ऐकू आपण. ती बघ सीडी बाजूला सीडीवर चढच कर ना सांगते. अरे पण तुमच्यापैकी माझ्याबरोबर आधी कोण येणार? मी. हे. रमेश, सुरेश, थांबा. मी पुन्हा एकदा सांगते. मृगजळ आहे ते. त्याच्या मागे पळू नका. माझ्याबरोबर या. मी तुमचे संरक्षण करेन. रमेश थोडे तू प्लीज आता तू सॅम्पलिंग पण कशी करतो मी आता. काय झालं? थांबा थांबा. अरे काय झालं? तो महाकाल. त्याच्याकडे- That's the महाकाल. Yes. I done it.
पाहिल्यात मित्रांनो, आताच आपल्यासमोर कंपनीतला एखादा प्रकार घडला. त्याच्यामध्ये रमेश वेळेत सुरक्षेकडे आला म्हणून ती त्याला वाचवू शकली, परंतु तोच सुरेश त्या अपघाताचा बळी पडला. आता ही पाहिली तुम्ही एकीकडची परिस्थिती, पण तुम्हाला माहिती आहे ही परिस्थिती झाल्यावर दुसरीकडे काय होते ते? चला आपण बघूया ती दुसरीकडची परिस्थिती. कोण? बाबा, मी सुरेश, रमेशचा मित्र. अरे हा बरोबर आहे, हे बरोबर आहे. काय म्हणतो आज कसं काय ना केलंस इकडे? तर मी ऐकलंय की तू आता त्या कंपनीमध्ये कायमचा होणार आहेस आणि माझा सुरेशही कायम होणार आहे कंपनीमध्ये. हो हो हो. तुला सांगतो मी बोला, जेव्हा मला कळले की माझा सुरेश या कंपनीमध्ये कायम होणार आहे तेव्हा मला त्याचा खूप अभिमान वाटला रे. तुला सांगतो बोला, एवढाच होता रे रमेश जेव्हा त्याची आई या जगातून निघून गेली त्याला सोडून. आजही तो दिवस आठवतोय मला की त्या दिवशी माझ्या सुरेशला जन्म दिला आणि त्याच्या आईने मी माझ्या हातात ठेवले आणि मला म्हणली की आजपासून तुम्हीच आई आणि बाबा दोघांचे प्रेम त्याला द्या आणि त्याचा सांभाळ करा. आणि माझ्याकडून वचन घेऊन निघून गेलेले ते आम्हाला सोडून. पण तुला सांगतो मी, माझ्या रमेशनी खूप समाधानी केलं मला या अशा चांगल्या कंपनीत कामाला लागून आणि तो आता कायमी होणार आहे. खूप अभिमान आहे मला त्याचा. सुरेश, कोण आहे? आवाज येतोय, कोण आले का? बाबा, मी सुरेखा आणि हे आमच्या कंपनीचे स्टाफ आहे. बोलला होता माझा सुरेश. हा, अरे पण हे सगळे इथे काय करतात आणि माझा सुरेश कुठे आहे? बाबा, तुम्ही इथे बसा, मी सांगतो तुला. नाही नाही, मला आता खूप घाबरायला लागेल. काय झालं मला सांगता का कोणी काही? बाबा, एक वाईट बातमी आहे. सुरक्षेचा उपयोग न केल्याने आपला सुरेश आपल्याला कायमचं सोडून गेला बाबा. नाही सुरेश, माझा सुरेश, देवा असं कसं केलं रे तू? असं कसं सोडून गेला मला तो? काय तोंड टाकलं मी त्याच्या आईला आता? ती काय म्हणेल मला, मी तिचं वचन पूर्ण करू नाही शकलो. सुरेश, काय करू मी आता? सुरेश, असं कसं झालं नाही माझ्या सुरेश सोबत? माझा सुरेश, असं असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या जगात सगळ्यात कम नशिबी बापाचं काय काम असतं म्हणजे काय होतं त्यासोबत ते काम मी करणारे एका जवान मुलाची आरती आपल्या कांद्यावरून घेऊन झाले. यापेक्षा कम नशिबी काहीच नाहीये आणि ते काम मी करणार आहे आज. परंतु तुम्हाला सांगतो मी, तुम्ही सगळ्यांनी आपल्या कंपनीची सेफ्टीला एवढं जोर द्या की माझ्यासारखे दुसऱ्या कोणत्या बापाला असा दिवस बघायला लागतो. सुरेश, तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही सर्वांनी आपल्या सेफ्टीसाठी म्हणजेच तुमच्या सुरक्षा साधनांचा वापर करा. कारण कोणीतरी घरी तुमची कुणाची आई वाट बघत असते, कुणाचे वडील वाट बघत असतात, बायको आपला नवरा कामावरून यायचा चहा बनवायचा या आशेने वाट बघत असते आणि लहान लहान मुले आपला बापा माझा बाबा
नाही. मग तो वापर कुठेही असो, घरी असो, कंपनीत असो की रस्त्यावर असो, म्हणजे कुणाच्याही घरचा दिवा विझणार नाही. तुमच्या मित्रांची चुकीच्या गोष्टीमध्ये साथ देऊ नका, नाहीतर तुमच्या मित्राची गमवण्याची वेळ तुमच्यावर येईल याचा विचार करा. का आपल्याला सेफ्टी वीक सारखे प्रोग्राम ठेवावे लागतात? का इथे जमलेले आपण सर्व स्वतःची सुरक्षा स्वतः करू शकत नाही? का? सुरक्षा हे जीवनासाठी अर्थ आहे आणि सुरक्षेविना जीवन हे व्यर्थ आहे. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, सुरक्षा हेच जीवन आहे. धन्यवाद. त्यांनी तुम्हाला अनसेफ ऍक्ट, इम्पॉर्टंट ऑफ पीपीज आणि मग अनसेफ ऍक्ट केल्यानंतर काय होतं, फॅटॅलिटी व्हायल्यानंतर त्यांच्या परिवारावर काय होते ते तुम्हाला एक एक्सलंट एक्झाम्पल दिलेलं आहे. आपल्याला अगोदर कळत नाही, नंतर फॅटॅलिटी झाल्यानंतर त्यांच्या परिवार वगैरे पूर्ण परिवार हे होऊन जातो. ज्यांच्याकडे असं ऍक्सिडेंट झालं तर त्या लोकांना विचारा काय होते. ठीक, खूप सुंदर. आता सेकंड ऍक्ट आहे. या ड्रामामध्ये आमचे 3 कन्सेप्ट आहेत. रोड ॲक्सिडेंट, इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट, त्याच्यामध्ये ॲटवर्क परमिट, ॲटवर्कची जेव्हा काम करतात तेव्हा जो होणारा ॲक्सिडेंट येतो आहे, तर त्यामध्ये काम करत असताना ॲक्सिडेंट कसा होतो तो एक ॲक्ट आहे. आणि तिघा ॲक्टमध्ये तिघा ॲक्ट हे वेगवेगळ्या तिघा मित्रांचे ॲक्ट आहेत, म्हणजे ते वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. जेव्हा त्यांच्यावर प्रसंग येतो, जेव्हा तो ॲक्सिडेंट होतो, त्याच्यानंतर काय परिस्थिती ओढवते ते तुम्ही ते ॲक्ट तुम्हाला दाखवलं. तर आता जो सुरुवातीला जो ॲक्ट आहे तो रोड ॲक्सिडेंट ॲक्ट आहे, तो आम्ही तुम्हाला दाखवतो. हॅलो. हॅलो, अरे काय तुमच्या माणसाने ते हेल्मेट घातलं नाही, गाडीचं लायसन्स नाही, त्याला लायसन्स सांगतो तो आधार कार्ड दाखवतो, तू कसं बसवतो? हा हा साहेब नमस्कार, ओळखतो मी तुम्हाला. साहेब कशी सोडची त्याला नाही सोडू शकत, हेल्मेट नाही त्याच्याकडे, लायसन्स नाही. ठीक आहे साहेब, आता सोडतो का?
लायसन नव्हतं, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत हा प्रसंग घडला. तर दुसऱ्या ॲक्सिडेंट सादर करणार आहोत. इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण हाईटवरती काम करतो त्याच्यामध्ये सेफ्टीने जर फॉलो केली तर ॲक्सिडेंट कसा होतो या ठिकाणी आम्ही जाणून आलो. तेव्हा जेव्हा मी ग्रामर सादर करू की आपल्याला सेफ्टी ऑफिसर म्हणून रोल आहे आणि या ठिकाणी मेंटेनन्स ऑफिसर म्हणून रोल करेल आणि बाकीचे 2 जण आहेत ते फिटर म्हणून या ठिकाणी रोल करेल. चला बघूया. काम पेंडिंग आहे, साहेब येणार आहे, कसं काम करायचं? काम करतो हा सगळं प्रॉसेस हॅलो आकाश. हॅलो आकाश काय करतो? कंपनीमध्ये आपल्या कंपनीमध्ये काम आहे यार. ते अर्जंट काम आहे यार. आपल्याला माहिती फाटलेली आहे, मिळणार आहे, सर्व काम पेंडिंग आहे. अरे नाही यार, बाकीच्या सुट्टीवर आहे, येणार वगैरे यार. तू काम करून ना, जास्त काम नाही, 2 तास काम आहे फक्त. ठीक आहे मी फक्त लवकर ये. ओके ओके. अरे जो दाखवतो घरी काम आहे आपल्याला मला एक बाईक नाही फाटलेली आहे, काम करायचं आपल्याला. काय झालंय ॲक्सिडेंट फाटलंय, काम करायचं हाईटवर आहे. आपल्या कंपनीची पॉलिसी आहे, कोणतेही काम करताना ट्रेनिंग तुम्हाला घ्यावी लागणार. हां त्यासाठी तुम्हाला सेफ्टी घेऊन जातो, ट्रेनिंग घ्या, त्याच्यावर आपण कामाला सुरुवात करायची. ठीक आहे चला. नमस्कार. काय काम करायचं आपल्या कुठं सिटीवर गेले त्याच्यामुळे बाहेर कुठं लावलेलं आपण आपल्याकडे हाईटचं वर्क करायचं आहे. हाईटवर बाईक नाही फाटले आम्ही घेऊन आलो. आता यांनी दुसऱ्या कंपनीमध्ये काम केलेलं आहे, पण आपल्या कंपनीमध्ये पण त्यांना ट्रेनिंग द्यायचं आहे. ट्रेनिंग घेतो मी. तुम्हाला जे काम करायचं काय बाकीचे जे सोयी असतील सिटी वगैरे तुम्ही प्रोव्हाइड करायचं. ट्रेनिंग घेतो मी. कुठे काम केलं याच्याबद्दल काम करताना काय काय फॉलो करायचं माहिती तुम्हाला. जेव्हा तुम्ही काम करतात तेव्हा तुम्हाला सेफ्टी फॉलो करायची कोणतेही काम असेल काही प्रॉब्लेम शूज वगैरे जे काय असेल तुम्हाला फॉलो करायचं आहे. माहिती याच्यात तुम्ही ती वाचा. ठीक आहे वाचल्यानंतर मला सांगा. ठीक आहे वाचलं गेलं का वाचलं गेलं झालं लक्षात. काम करताना तुम्हाला सेफ्टी फॉलो करायची. ठीक आहे तेव्हा सर कमी झालेलं आहे. तुम्ही जायला सगळं बस कनेक्ट केलं त्यांना सिटी वगैरे देखील देतो त्यांना ते किती वगैरे प्रोव्हाइड करा. ठीक आहे ठीक आहे झालं. येतं कामावरती बघायला तुम्ही त्यांना मी सांगितलं आम्ही सर्व मोठे काम करायचं. आपल्याला आता ती हाईट आहे फाटली आहे, हाईटवर काम करायचं. हां तर मी काय म्हणतो साईड जास्त हाईट आहे आणि ठीक आहे हाईट आहे, पण मला काम करावं लागणार. जास्त काय काम तेच करावं लागणार आहे. लाईन स्वतः करावं लागेल. ठीक आहे तर तुम्ही जेव्हा काम करणार तेव्हा पूर्ण पीपी घालून काम करायचं. ठीक आहे पीपी न घालता काम करायचं नाही. ठीक आहे झाडावरती चढवले एवढ्या उंच झाडावरती चढवलं, नारळाच्या झाडावरती चढवलं, आंब्याच्या झाडावरती चढवलंय. हे बाकी काहीच नाही, मी करून घेईन आरामशीर. तरी पण हे कंपनीचं काम आहे. कंपनीच्या कामात विमानुसार तुला काम करावं लागणार आहे. हो ठीक आहे तुला पूर्ण सेफ्टी घालून सेफ्टीमध्येच काम करावं लागणार. हो, सेफ्टी वापरा, सेफ्टी बेल्ट लावा, लॅडर वापरा, तेव्हा तुम्ही काम चालू हो ठेवा. ठीक आहे ठीक आहे चालेल. तुम्ही चला लवकर घाला, लवकर करा. पुढे काम करायचं लॉडिंग तुम्हाला अरे हो सर हाईट फाटली आहे. हाईटचं ते काम खूप डेंजर आहे. काम तुम्हाला खूप प्रॉपर सेफ्टी फॉलो हाईट टू आहे, डेंजरस आहे काम आणि मला सर्व फिटिंग्स पाहिजे काम करत असताना. ठीक आहे ठीक आहे. हेल्मेट वगैरे सर्व बेल्ट वगैरे सर्व घालायचे तुम्हाला. वरती हाईटवरती काम करणार आहे. ठीक आहे ठीक आहे तुमचं साईन करून तुमचं कम्प्लीट होते तुम्ही काम चालू करू शकता. झालं आता हे सर्व किती वगैरे तुम्ही हातीला पाठवले त्याला सुरुवात करा. ठीक आहे ठीक आहे त्याला कामात सुरुवात करा. मी येतो जाऊन. ठीक आहे चालेल. हो काम नाही. हे लोकांनी साफ होते.
क्या उसको सुई लगा दे, सुई लगा के ऊपर रखा हो, फिर तू क्या करता है, पकड़ने अच्छे से पकड़ने के लिए डालना मत, डालना तो देखना मैं क्या करता क्या नहीं, फिर तू नेक्स्ट टाइम करने का ऐसा कर, ठीक है, फिर ठीक है जाता ऊपर सीधे पकड़ना नहीं, ठीक है, ठीक है, पकड़ ले, वो नहीं कर पकड़ ले, ठीक है ठीक है, मेरा, ठीक है, मैं देख रहा हूँ, चल आपण एक काम अरे ये ना काम देख रहा पकड़ा है ना तुझे, क्या कर रहा है तुझे, क्या कर रहा है? हाँ? ऐसा है क्या है हाथ में क्या है, हाँ? क्या है हाथ में क्या है, हाथ में कुछ क्या दिखा? हाथ में देखा है जादू है, जादू नहीं क्या है आपका? हाँ? ये जादू है ऐसा, ऐसे है क्या है? अरे ये ऐसा सामने कैसे है तू? ये हाथ में क्या है, नहीं हाथ में कुछ किया हमने देखा है हमने कुछ तो किया है हाथ में दमाऊ खा रहा है शर्म नहीं आता तुम्हें, दबाव खाते हो तुम लोग, हाँ? कंपनी में इसलिए आते हो, दबाव क्यों खाते हो तुम लोग कंपनी में? अरे तंबाकू खाने से तुम्हें पता है तंबाकू खाने से कैंसर होता है, उसमें लिखा भी होता है, तो भी तुम तंबाकू खा रहे हो। तुम्हारे बच्चों को क्या सिखाएगा तू? तंबाकू खाने सिखाएगा? चलेगा अगर तुम्हारे बच्चे तंबाकू खाएंगे? विचार करना पड़ेगा, 5 रुपए विचार करें, बोलना पड़ेगा, ठीक है? अगली बार उनका खाने का नहीं, हम काम करके आए यहाँ पर, तंबाकू खाना है, तंबाकू कभी खाना नहीं है, सेहत के लिए हानिकारक है। चलो काम हो गया, बाय बाय। क्या हो गया? अरे कहाँ गया बेटा? दुसरा ऍड केला, त्याच्यामध्ये आम्ही दाखवलं की हाईटवरती काम करताना त्याने बेल्ट घातलेला होता, सेफ्टी बेल्ट जो असतो तो त्याने घातलेला होता, कितीच यूज केलेली होती आणि त्याचा तो दुसरा पार्टनर होता, त्याने त्याला सांगितलं होतं की तुझी सिटी पकड, पण तो त्याला गुटखा घ्यायची सवय होती म्हणून तो त्याला सोडून गेला, गुटखा घ्यायला गेला आणि सिटी स्टिक झाली आणि तो खाली पडला, त्याच्यामुळे त्याच्या पायाला लागली, तिथं पण झाली. तर तिसरा ऍड जो आमचा आहे त्यामध्ये सांगितलं आम्ही दाखवणार आहे. एनालिसिस कर अच्छी बात है, क्या है कि सर मुझे तो एक्सीडेंट नहीं करना है, ऐसे है गॉगल किधर है, ग्लोव्स किधर है, ग्लोव्स भी नहीं पहने, सर क्या ऐसे होता है? अरे तुम लोग इससे कैसे काम कर रहे हो यार, अगर मेरे हाथ में गिर गया तो जल जाएगा हाथ, एक्सीडेंट बोलते होता है क्या? अरे नहीं तुम्हें पहनना पड़ेगा, बोलो कैसे करो, अरे 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 क्या कह रहा हूँ, अरे क्या हो गया, अरे क्या हो गया हाथ में, अरे तुझे बोला था मेरे हाथ से, अरे गिर गया, चल चल जल्दी वापस में हाथ में तुझे बोला था मैंने, ग्लव्स पहनो, सब कुछ पहनो, सब पीपीज पहनो, लेकिन तू नहीं मान रहा, सीधा क्या हो गया, चलो चलो बस कर देते, चलो जल्दी आपण तिसरा ऍक्ट बघितला, त्याच्यामध्ये मी दाखवलं की लॅबमध्ये काम करत असताना आपल्याला किती एक्सपिरियन्स असला तरी आपण विदाउट पीपीज काम करतो, हँड ग्लोव्ज घालत नाही, शूज घालत नाही, लॅब इनसाईड लॅब आपण जेव्हा ॲनालिसिस करतो तेव्हा सेफ्टीचं सुद्धा पूर्णपणे पालन केलं पाहिजे. तिघे ॲक्टमध्ये आम्ही ते दाखवलं ॲक्सिडेंट कसे झाले आणि तिघं वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टमध्ये तिघं एकदम क्लोज मित्र आहेत, ते आता इंजुअर राहिले, आता त्यांना असं वाटतं की आपल्यावरती काहीतरी मोठं संकट आलेलं तर त्याच्यावरून आपण कसं बाहेर निघायचं. आता ते पुढे काय करतायत ते आपण ऐकूया, बघूया. अरे यार काफी दिन हो गए यार, एक्सीडेंट हो गया, मेरा हाथ भी दुख रहा है बहुत, समझ में नहीं आ रहा यार, इधर कितनी लोग उधर से, अरे यार बहुत दिनों से यार वीडियो का भी फोन कॉल नहीं है, आकाश क्या कर रहा है, चलो आकाश को फोन कर रहे हैं. हेलो आकाश. हाँ हेलो. अरे कहाँ है क्या तू यार, तेरा आता पता नहीं, कुछ नहीं, कॉल भी नहीं कर रहा है. अरे यार घर पर क्या बोलूं, हम पर गया था कंपनी में काम करने के लिए, हाँ. गिर गया, क्या बात कर रहा है, फिर बहुत दर्द कर रहा है. मेरे को लगा क्या तुझे, अरे यार तेरा हालचाल कैसा है? अरे तुझे पता है ना मेरे साथ एक्सीडेंट हुआ था, मेरा हाथ टूटा है, मेरे सर में चोट है यार. अरे कैसे ऐसे ही से? अरे मैं बाइक से गिर गया था ना. ज़्यादा लगा? अरे हाँ लगा तो है, लेकिन अभी क्या सब ठीक हो गया मेरा. अरे मेरा तो देवगा नंबर है क्या उसमें? अरे देव, हाँ उसका नंबर है, रुको मैं इसको कॉन्फ्रेंस में लेता हाँ हूँ. ठीक है ठीक है. हेलो देव, हाँ देख लाइन पे ये भी है, आकाश भी है.
देव के साथ भी हुआ, मेरे साथ भी हुआ। अरे कुछ तो भी बनो दिया है अपने को, काला जादू है। काला जादू कर दिया किसी ने। एक काम करते हैं। यार इसका कोई ना कोई हल ढूंढना पड़ेगा अपने को। एक काम करो, तुम लोग जल्दी से मेरे घर पे आ जाओ, कोई ना कोई हल निकालेंगे। चलो ठीक है, आ जाओ, ठीक है। ठीक है, आ जाओ। जाके क्या हो गया? ठीक तो है? अरे इतना जगह है क्या? अरे हाँ क्या? अंबिका को? अरे ऐसा है क्या? ठीक है। अरे वो आकाश किधर है? अरे बाप रे, ये तो पुष्पा बन गया रे। अरे पुष्पा। अरे लेकिन ऐसा ये हालत तेरा कैसे हो गया? अरे तू तो पेड़ पे चढ़ जाता था। नहीं जाता था। अरे यार तू भी ना ठीक है रे यार, लेकिन अभी सीरियसली सच में। अरे कोई कुछ तो भी काला जादू हुआ है अपने ऊपर। उसको हल निकालना पड़ेगा। हल निकालना ही पड़ेगा। अरे मेरे पास ना एक बाबा है, बाबा है, बाबा। हाँ, उनके पास जाना पड़ेगा। सेफ्टी बाबा, सेफ्टी बाबा, सेफ्टी बाबा। सेफ्टी बाबा के पास। सेफ्टी बाबा है, उसके पास जाना पड़ेगा। ठीक है, चलो अपन सब लोग जाते हैं सेफ्टी बाबा के पास। ठीक है, तो सेफ्टी बाबा के पास जाने का। अरे ये रे सेफ्टी बाबा, सेफ्टी बाबा की जय हो, सेफ्टी बाबा की, सेफ्टी बाबा की। बाबा बाबा बहुत संकट आ गया, बाबा बहुत संकट आ गया। आप ही कैसे निकाल सकते हो? हाँ, तुम्हारे पैर को लग गया, हाथ को लग गया क्या? अरे बाबा बंद हो गया यार, कोई काला जादू कर दिया है। कोई तंत्र मंत्र दो, कोई कुछ तो करो बाबा, कुछ तो करो। अब देखो ना बाबा, बाइक चला रहा था, गिर गया, हाथ में लग गया, सर में चोट आ गया, बहुत दर्द हो रहा है यार। अरे तू हेलमेट पहना था? नहीं पहना मैंने। तो स्पीड में गाड़ी चला रहा था। बाबा हाँ हाँ? हाँ बाबा, इसने पकड़ा था तेरे को। पुलिस ने अरे बाबा चमत्कारी बाबा है, चमत्कारी बाबा है। चमत्कारी बाबा है बाबा। आप ही गए हो। ये तुम्हारा सिग्नल था, तुम्हें उस टाइम हेलमेट पहनना नहीं था। अरे वो सभी नियम पालन नहीं किए। हाँ? हाँ बाबा। अभी आपको तुम्हें एक मंत्र देता हूँ। अगली बार जब तुम गाड़ी चलाओगे, कम स्पीड से चलाओगे, हेलमेट लगाओगे, ये तुम्हारा मंत्र है, तथास्तु। हाँ बाबा, आप क्या ये मंत्र में जरूर पालन करूंगा। ये क्या हुआ? कैसे गिर गया? कहाँ पे काम कर रहा था? ऊपर सीढ़ी पे चढ़ा था, बेल्ट लगाया था। हाँ बाबा ने लाइट पे काम कर रहा था, बेल्ट लगाया था। बेल्ट लगाना चाहिए था, बेल्ट भी लगाया, हेलमेट नहीं पहना, इसलिए तू गिर गया और तेरा पैर यहाँ पे फ्रैक्चर हो गया। हाँ, अगली बार जब काम करोगे, तब बेल्ट लगाने का, हाइट पे काम करोगे तब बेल्ट लगाने का, सब सुरक्षा उपकरणों को साथ में रहने का। ठीक है, मैं मंत्र देता हूँ, जब कभी काम करोगे अभी हाइट पे, तब सेफ्टी बेल्ट, हेलमेट, गॉगल और शूज पहनने का। तथास्तु। मैं क्या हो गया? केमिकल कैसे गिरा? विदाउट हैंडल्स काम करते हो? आज शर्म नहीं आती? जूता नहीं पहनते हो? अगली बार काम करोगे, हैंडल्स पहनने का, जूता पहनने का, तभी काम करने का। तथास्तु। ठीक है, ये सब चीजों पे ध्यान देने का। हाँ बाबा, सही में सही, आप सही कह रहे हो। सही बाबा। अच्छा ये है कि आपका मंत्र जरूर याद रखेंगे। मैंने बोला था ना बाबा चमत्कारी बाबा है। बाबा चमत्कारी है। ओके, ध्यान दो कि जब काम करोगे तब सब सुरक्षा उपकरणों का इस्तेमाल करोगे। ठीक है, हाँ, अभी सुरक्षा के साथ अपना आरोग्य और पर्यावरण इन चीजों का भी ध्यान देने का। आरोग्य क्या होता है बाबा? आरोग्य ये होता है जब तुम काम करोगे कंपनी में या बाहर, तब धूम्रपान से दूर रहने का, नशा पानी नहीं करने का, हाँ बाबा। दैनिक व्यायाम करने का। हाँ ये तुम करोगे, तुम्हारा आरोग्य अच्छा रहेगा। धूम्रपान नहीं करोगे, बीमारी से तुम दूर रहोगे। इसके बाद हुई पर्यावरण। पर्यावरण क्या होता है बाबा? अरे पर्यावरण तुम्हारा सराउंडिंग का जो है, नदी है, पशु पक्षी है, ये सब है तुम्हारा पर्यावरण है। ये जो वृक्ष है, ये तुम्हारा सब पर्यावरण के अंदर आता है। जब तुम काम करते हो, तुम्हारे काम के साथ उन चीजों का भी संरक्षण करना तुम्हारा काम है। पानी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा। ठीक है, उन चीजों का ध्यान देने का। ठीक है, तथास्तु। अभी अच्छे सुरक्षा के साथ काम धन्यवाद करने बाबा, का। धन्यवाद। मुझे आपके बारे में मिला है। धन्यवाद बाबा, हमें पालन करो तथास्तु, तथास्तु। चलो बोला सेफ्टी बाबा की जय हो। सेफ्टी बाबा की जय हो। अपनी बाबा की सुरक्षा की। सुरक्षा की जय हो। सुरक्षा की जय हो। सुरक्षा की।
हजार्ड काय आहे ते त्यांनी असं खूप सुंदरपणे दाखवलेलं आहे. 98% ॲक्सिडेंट अनसेफ ॲक्टमुळे होते आणि 2% गॉड गिफ्टेड असते. अनसेफ कंडिशन वगैरे तसं काही नसते. अनसेफ कंडिशन पण ते आपल्या पुढे अनसेफ कंडिशन होते. अनसेफ कंडिशन वरून कोणी असं होत नाही. तर ठीक आहे. आता केल्या याच्यामुळे आम्ही तेच दाखवलं आहे की जेव्हा तुम्ही काम करतात कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला सर्व सुरक्षा उपकरणांचा अवलंब करायचा आहे, त्यांच्यासोबतच तुम्हाला काम करायचं आहे. ही अंधश्रद्धा सोडून द्या की माझ्या मागे काहीतरी भूतप्रेत किंवा कोणतरी काळी जादू केली असेल म्हणून माझ्या मागे संकट येतात. हे डोक्यातलं काढून टाका. परंतु आपण जेव्हा पुढे काम करतो तर या गोष्टींचं आपण पालन केलंच पाहिजे. तर एक या गोष्टींचं पालन करताना आपण आरोग्य आणि पर्यावरणाची पण तेवढीच काळजी घ्यायला पाहिजे. वसुंधरा आपली निसर्ग आपली सृष्टी आहे त्याचा पण आपण तेवढं जोपासलं पाहिजे. तर मी एक छोटीशी कविता सादर करू इच्छितो. सरांची परवानगी असेल तर मी सादर करतो. हा नाश तांबवा भूमातेचे तन मन जळते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. पृथ्वीच्या पाठीवरती ही अफाट झाली गर्दी, गर्दीत जण गुदमरती, दुःखात किती तडमडती. हे संततीचे अज्ञान जगाला बेसून छळते आहे, हे संततीचे अज्ञान जगाला बेसून छळते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. हा नाश थांबवा, हा नाश थांबवा, हा नाश थांबवा. या नद्या नव्हे गंगा संजीवन तुझला देती, तू करणी जल पवित्र का पाप घेतसे माती. हे पात्र नद्यांचे सुखमय करत दुसरीकडे वळते आहे, हे पात्र नद्यांचे सुखमय करत दुसरीकडे वळते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. हा नाश थांबवा, हा नाश थांबवा, हा नाश थांबवा. हे पावन निर्मल वारा जो श्वास तुझा रे होतो, तू दूषित करून त्याला विश्वास कसा गमवितो. हे दुःख नावर धरणी, हे दुःख नावर धरणीला रे अविरत सलते आहे, हे दुःख नावर धरणीला रे अविरत सलते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. हा नाश थांबवा, हा नाश थांबवा, हा नाश थांबवा. ही झाडे तुझला देती रे उन्हात शीतल छाया, अनुमधून पडे पूर्वी ती रे जीवन तुझा जगवाया. एक कुराड झाडावरती नाही तुझवर पडते आहे, एक कुराड झाडावरती नाही तुझवर पडते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. ही पुन्हा सावी धरणी पक्ष्यांनी गावी गाणी, द्यावे कर्तव्य म्हणून ही बिरादरी इंसानी. या अभियानात सामील व्हा ज्यांना हे कळते आहे, हे अभियानात सामील व्हा ज्यांना हे कळते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. हा नाश थांबवा भूमातेचे तन जळते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. धन्यवाद. नो सेफ्टी NO, नो सेफ्टी नो पेन. NKNOW, नो पेन. नो सेफ्टी KNOW, नो पेन NO. आज दुसऱ्या दिवशी आम्ही एक छोटासा ॲक्ट सादर करत आहोत. नक्कीच तुम्हाला आवडेल. कॉमेडी ॲक्ट आहे हा थोडा. आणि इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये सगळे ॲड आहे. याच्यामध्ये आमचे मेन मेंबर्स आहेत निलेश कुमार गुप्ता, सौरभ पांडे, अक्षय कुमार वनवे, प्रसाद गोलतात आणि दिग्विजय राव. हा एक छोटा ॲक्ट आहे. नक्की तुम्हाला आवडेल आणि याचा आनंद घेईल. थँक्यू. टूटा टूटा मेरा बाजू ऐसे टूटा कि फिर जुड़ना पाया. लूटा लूटा किसने मुझको ऐसे लूटा कि फिर जुड़ना पाया. अरे देवा रे देवा, क्या हो रे राजू? बाबू भैया हाइट
सेफ्टी फॉलो करो, 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 सेफ्टी फॉलो करो। बस आज जरा भूख लगी है, कुछ तो खाने के लिए मंगाओ। प्रभु केला लाओ। अरे हर रोज क्या केला खिलाते हो, कभी कभी संतरा तो खिलाओ। ठीक है प्रभु, मैं संतरा लेके आता हूँ। जय हो सेफ्टी बाबा की, जय हो। बस दरवाजे पे देखो कौन है। अरे तुम लोग कौन हो? अरे मैं बाबूराव गणपतराव आपके पहचाना नहीं क्या? अरे मैं सिंग करके दिखाऊं क्या? हाँ दिखाओ। गजरा रे तेरे काले काले नैना, गजरा रे। अरे तुम लोग ये करने के लिए आए हो क्या? अरे नहीं, ये तो बाबू भैया का स्टाइल है, बाबू भैया का। ये लोग कौन है? अरे राजू, खाता हूँ काजू, गैस छोड़ता हूँ आजू बाजू। ओ तो तुम लोग केमिकल इंडस्ट्री से हो? हाँ, पहचान लिया। सेफ्टी बाबा को मिलने आए हो? हाँ बाबा, हम तो सेफ्टी बाबा से ही मिलने आए हैं। कुछ बताइए। आ जाओ। जय हो सेफ्टी बाबा। जय हो सेफ्टी बाबा। ये आपको मिलने आए। सेफ्टी 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 बोलो, क्या समस्या है आपकी? अरे बाबा, हम तो आपके बस है, अभी बोलो समझ बस। आए हैं। बोलो बस, क्या समस्या है? अरे बाबा, क्या नहीं बताए, हमारे साथ दुर्घटना हो गई है। बोलो बोलो, क्या हुआ है? बोलो थोड़ा हाथ से पैक हो गया। बोलो, क्या हुआ है? कुछ नहीं बाबा, मेरे को ये हाथ पे लग गया, इसको ये इधर हाथ पे इंजरी हो गया, इसका सर टूट गया। क्या तुमने हैंड ग्लव्स पहने थे क्या काम करते समय? अरे नहीं बाबा, मैं तो हैंडग्लव्स पहनना ही भूल गया। मूर्ख, तुम कैसे काम करते हो फिर इंडस्ट्री में? केमिकल इंडस्ट्री में काम करना हो तो पहले सेफ्टी फॉलो करना चाहिए। बोलो बस, तुमने क्या किया था? तुमने सेफ्टी हेलमेट पहना था क्या? तो फिर कैसे कैसे सेफ्टी फॉलो कर रहे हो तुम? अगर केमिकल प्लांट में आपको काम करना है तो पूरी तरह से सेफ्टी फॉलो करना चाहिए। अपने प्लांट में देखो, तुम कौन से केमिकल प्लांट में काम कर रहे हो? हम तो आईवीपी से हैं बाबा। अरे आईयूपी में देखो, प्रो साहब है हमारे, कितना बड़ा एक्सपीरियंस है हमारा। देखो कितने बड़े सेफ्टी ऑफिसर बन गए अभी। वो सब सारे रूल्स फॉलो करते हैं और तुम क्यों नहीं करते? बोलो, आपको क्या हुआ है? बाबा मैं हाइट पे काम कर रहा था तो गिर गया, टूट गया। कैसे आप तुमने सेफ्टी बेल्ट पहना था क्या? नहीं बाबा, मैं भूल ही गया सेफ्टी बेल्ट पहनना। अरे मूर्ख, सेफ्टी बेल्ट तो पहनना चाहिए। तुमका हाइट पे काम करना है तो फिर सेफ्टी बेल्ट पहनना चाहिए। मैं तुमको कुछ बताता हूँ, वो सेफ्टी रूल्स फॉलो करना चाहिए तो ही तुम सेफ्टी। बताइए, आप ही बताइए। आपको अगर हाइट पे काम करना है तो सेफ्टी बेल्ट पहनना चाहिए, पीपी पहनना चाहिए, सेफ्टी गॉगल्स पहनना चाहिए, सेफ्टी हेलमेट पहनना चाहिए, सेफ्टी शूज भी पहनना चाहिए। ये सब पहनने के बाद ही तुम सेफ्टी करोगे, वरना केमिकल प्लांट में कुछ ही इंसिडेंट होते हैं। अगर आपको इंसिडेंट नहीं होना चाहिए तो सेफ्टी का रूल्स फॉलो करो। बोलो, सुरक्षा कीजिए हो। जय हो सुरक्षा कीजिए, जय हो सुरक्षा। बोलो, आप सब सुरक्षा कीजिए हो। सुरक्षा कीजिए हो। थँक्यू. यांनी पण खूप सुंदर ऍक्ट असं हे केलेलं आहे. मी आता अलग नाही ते दोन शब्द बोलायला येतो. एवढे कार्यक्रम झाले ते एक उद्देश आपला होता मोटिवेशनसाठी. परफॉर्मन्स ही एक वेगळी गोष्ट आहे, भाग घेणे जास्त इम्पॉर्टंट होतं. म्हणून मी जेवढ्या लोकांनी भाग घेतला सगळ्यांना मी आजच्या दिवस एवढं चांगलं ड्रामा केलं त्यासाठी अभिनंदन आणि धन्यवाद करतो. खूपच छान आपले आलेले गेस्ट शिंदे साहेब थोडासा लेट झाले, काहीतरी गव्हर्नमेंटचे काम मध्ये होते, तर तरी पण मी संजय सरला सांगतो की त्यांचं स्वागत करावं. आणि आम्ही नेहमीच हे जेवढे व्हिडिओज आहेत ते यूट्यूबवर पण घेऊ आणि लिंक आम्ही शिंदे साहेबला पाठवू. शिंदे साहेब सिलेक्ट करतील लिंक तर तेच यामध्ये सगळे व्हिडिओज त्यांना पाठवणार आहे आम्ही. आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त पुढे पण
ह्याचा उपयोग करावा. सेफ्टी वीकचा जो कार्यक्रम असतो ते तुमच्यासाठीच असतो आणि त्यामधून तुम्हाला काहीतरी बोध घ्यायचा असतो आणि ते वर्षभर तुम्ही तुमच्या आठवणीमध्ये ठेवायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही काम करत असता फॅक्टरीमध्ये त्याचा बोधचा काहीतरी प्रॅक्टिकलमध्ये पण केलं पाहिजे. आणि तुमच्याबरोबर जे जे सहकारी आहे जे इथं उपस्थित नाही आहे, जे प्लांटमध्ये काम करत असतील, कदाचित ते त्यांना टच पण नाही झाला असेल हा कार्यक्रम, तरी पण तुम्ही मध्यस्थ होऊन आणि तुम्ही तुमच्या वतीने ते इम्प्लिमेंटेशनमध्ये तुम्ही पुढेकार घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपण खरोखर झिरो ॲक्सिडेंटच्या मार्गाने गेलं पाहिजे. आणि 0 ॲक्सिडेंट हाच आपला उद्देश आहे. झिरो ॲक्सिडेंट, झिरो एन्व्हायरमेंट इन्सिडेंट हा आपण साधला पाहिजे, असं माझं नम्र विनंती आहे सगळ्यांशी. आणि मला विश्वास आहे सगळे लोक हे फॉलो करतील आणि पुढच्या वर्षी आपला जो सेफ्टी वीक असणार खूपच वेगळा असणार. म्हणजे झिरो ॲक्सिडेंटनीच आपण ओपनिंग करू पुढच्या वर्षी, हा रेकॉर्ड आपला असणार. असं माझा रिक्वेस्ट आहे सगळ्यांशी की प्लीज फॉलो करा सेफ्टी. थँक्यू व्हेरी मच. एक अनाउन्समेंट आहे. संजय सरांना हे आजच्या ड्रामा कॉम्प्युटर खूप जास्त आवडलेलं आहे. तर त्यांनी पहिल्यांदा बक्षीस ठेवलेलं आहे. पहिला याला 5,000 रुपये, दुसऱ्याला 3,000 आणि तिसऱ्याला 2,000 रुपये. थँक्यू. आपण सर्वजणच एका महाभयंकर संकटातून जातो आहे. इनफॅक्ट आता त्याचं ओसरता वक्त आलेला आहे, तरी सुद्धा करोनाबद्दल प्रत्येकालाच माहिती आहे. त्यामुळे तब्बल 2 वर्षानंतर पुन्हा एकदा IVP तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक सुंदर नाटिका. आणि त्या सेफ्टीच्या नाटिकेचे नाव आहे सुरक्षा हे जीवन आहे. तर त्याचे सादरकर्ते आहेत मिस्टर नितीन गोलाईट, मिस्टर योगेश राऊत, मिस्टर गणेश मोरे, मिस्टर स्वस्तिक पाटील, मिस्टर अनुज पराटे, मिस गौरी देशमुख आणि अर्थातच मी स्वतः सौ वैष्णवी चुरी. तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या नाटिकेला. सुरक्षा हे जीवन आहे. मित्रांनो, सुरक्षा म्हटली ना का सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतात ना त्या PPEs येतात. दुर्दशा केली आहे माझ्या मालकाने माझी. मला इकडे तिकडे फेकून देतात. त्यांना कधीच मला हातामध्ये घालायचं नसते, परंतु जेव्हा जेव्हा सेफ्टी ऑडिट असते तेव्हा सेफ्टीच्या सरांनी पाहिले की लगेच त्यांना माझी आठवण येते. कित्येकदा मी त्यांना हार्मफुल केमिकलपासून बचाव करतो, परंतु त्यांना माझी अजिबात कदर नाही. ते त्यांच्या मुलांच्या हाताला धरून त्यांना फिरायला घेऊन जातात, परंतु त्यांनी माझा वापर नाही केला तर त्यांच्या मुलाला दुसऱ्या हात पकडावा लागेल. याचा विचार करा. हेल्मेट जे तुमच्या हेडचं म्हणजे तुमच्या डोक्याची सुरक्षा करते. पण बऱ्याच वेळा काय होतं, कंपनीमध्ये असो तर घरी असो, हा हेल्मेट असा जुळखात कोपऱ्यात पडलेला असतो आणि जेव्हा बायकोवर जातात तेव्हा सोबत घेऊन जातात. पण आपण डोक्यात नाही घालत, बायको जवळ देतात आणि म्हणतात काय वरतून, अरे काल 200 रुपये घेऊन हेअरस्टाईल केली, खराब होईल ना ती. अशी दुर्दशा त्या हेल्मेटची. कंपनीमध्ये माझी काही वेगळी गत नाही आहे. कंपनीमध्येही काही ऑडिटर असेल किंवा व्हिजिटर येणार असतील तेव्हा सगळे मला, अरे भाई हेल्मेट देखा भाई, मेरा हेल्मेट भाई, हेल्मेट देखा क्या भाई, अरे हेल्मेट कुठे माझं, हेल्मेट कुठे माझं. अशी दुर्दशा आहे माझी. तरी माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी आपल्या हेल्मेटचा वापर करा आणि आपल्या हेडला दुर्घटना होण्यापासून वाचवा. नमस्कार, मी आहे सेफ्टी गॉगल. माझं काम आहे तुमच्या शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजेच डोळ्याची सुरक्षा करणं. डोळा जे तुम्हाला हे सुंदर जग दाखवतं, पण जर तुम्ही माझा उपयोग केला नाही तर तुम्हाला हे सुंदर जग पाहण्याची एक संधीपासून तुम्ही मुकाल. म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती की कृपया माझा उपयोग करावा. मालक माझी कधीच परवा करत नाही. चांगले कपडे घालून स्वतः असतो खुश आणि मला ठेवतो लूज. ज्यावेळेला मी त्याच्या पायात असेल आणि एखादी अवजड वस्तू किंवा केमिकल जेव्हा त्याच्या पायात पडेल तेव्हा त्याला समजेल दुर्घटना म्हणजे काय असते. म्हणून कृपया करून तुम्ही माझा वापर करा. नमस्कार मित्रांनो, मी आयश कामा. माझं नाव आहे सेल्फ कंटेन डिग्री ऑपरेटर. माझ्या वजन हेवी असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये मला कोणी घेऊन जात नाही. पण मी दूषित वायू, ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे कमी जिथे असेल तिथे आम्ही ऑक्सिजन म्हणजे प्राण वाचवू शकतो. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण योग्य त्या वेळी योग्य माझा वापर करावा. ऐकलत मित्रांनो, ह्या होत्या प्रत्येक PPEsच्या व्यथा. आता ह्या व्यथा ऐकून तुम्हीच ठरवा की त्यांचा उपयोग करायचा आहे
रमेश आणि सुरेश सेफ्टी म्हणून कधीही नाही, नेहमी असते लापरवाही. बरं, तर आता सुरेखा, सुरेश आणि रमेश हे तिघही एकाच ठिकाणी कामाला आहेत. तर मग चला आपण त्यांच्या कंपनीत जाऊन पाहूया की तिथे काय घडतं. अगं कोण आहेस तू आणि इथे काय करतेस? अगं, मी आहे सुरक्षा. तू नेहमी सतत सुरक्षेचा वापर करत असते, म्हणून मी तुझ्याबरोबर नेहमी असते. घाबरू नकोस, तू माझ्याबरोबर चल, मी तुझे रक्षण करेन. ये. अरे रमेश, सुरेश, हे काय करताय? कामावरती तुम्ही असा मोबाईलचा वापर टाळा, असं बेजबाबदारपणाचं वागणूक टाळा आणि स्वतःच्या PPEचा उपयोग करा. ही सुरेखा आपल्याला पटलेली नाही नाही नाही. अगं बाई, तुझं लेक्चर बंद कर. आम्हाला चांगलं माहिती आहे आमचं काम. तू नको शिकू आम्हाला, तू तुझं काम कर ना. अरे सुरेश, नाही पटत तर नाही पटत, सोड ना तिला. आपल्याकडे तर बऱ्याच गोष्टी आहेत करायच्या. मला म्हणायचं आहे, आपल्याला बरीच कामं सांगितली आहेत सरांनी. चल सॅम्पलिंगला जाऊ. कोण आहे तू? मी आहे महाकाल. तुम्ही जे सर्व लोक सुरक्षेचा उपयोग करत नाही त्यांच्याबरोबर सदैव असतो. तुम्ही पण तीच लोक आहेत जी सुरक्षेचा वापर करत नाहीये. तुम्ही जर माझ्याकडे आला तर तुमचा फायदाच होईल. का? कारण माझ्याकडे हे आहे. हो रे. आपण मजा याच्यासोबत गेलो आपण तर आपल्याला मजाच आहे रे, फायदा आहे आपला. हो रे, आपली तर मजाच आहे. सुरेश, रमेश, थांबा. अरे माया जाळ आहे ते, त्याच्या मागे असे पडू नका. माझ्याकडे या, मी तुमचे संरक्षण करेन. या इथे. सोड तू, आपली तर मजाच आहे. चल सॅम्पलिंगला जाऊ. चला तुमची मी सॅम्पलिंग करतो. बघा आता कशी सॅम्पलिंग करतो ती. आजा आजा तुमने पुकारा हम चले आए दिल हथेली. थांबा थांबा, तुमच्यापैकी माझ्याबरोबर आधी कोण येणार आहे? मी. असं? ओके. सुरेश, रमेश, थांबा. माया जाळ आहे ते, पुन्हा सांगते, त्याच्या मागे जाऊ नका. माझ्याकडे या, मी तुमचे संरक्षण करेन. नका जाऊ. अरे सोड रे तू. मी बघ कशी सॅम्पलिंग करतो. अरे सॅम्पलर घ्यायचं राहिलाच रे. काय हे सॅम्पलर दे रे भाऊ. धावा 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 पळा. Accident done by me. It's the power of Mahakal. Got it? That's it. Yes, I have done it.
ही होती आपल्या समोरची परिस्थिती. सुरेश वेळेत सुरक्षेकडे आला म्हणून ती त्याला वाचवू शकली. मात्र सुरेशने मात्र ते ऐकले नाही. आता ही पाहिली ना, ही तुम्ही तुमच्या समोरची एकीकडची परिस्थिती होती. पण तुम्हाला माहिती आहे, ही परिस्थिती झाल्यावर त्याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी होतं. चला, ती परिस्थिती आम्ही आपल्यासमोर दाखवायचा एक छोटासा प्रयत्न करू. टिंग टॉंग, टिंग टॉंग. कोण? बाबा, मी रमेश, सुरेशचा मित्र. अरे ये बोरा, बस 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 आज कसं आलं? बस 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 थांब, तुझ्यासाठी पाणी आणतो. नाही नाही बाबा, राहू दे. काय म्हणतोस बाळा, कसा आहेस तू? काय आता बऱ्याच दिवसाने आलास. मग मी ऐकलं आहे की तू ज्या कंपनीमध्ये कामाला आहेस त्या कंपनीला तू कायम होणार आहेस. हो हो. आणि माझा सुरेशही कायम होणार आहे. सुरेशकडे ऐकले मी. चांगले 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 बाळा, तुला सांगतो, अरे सुरेश जेव्हा त्या कंपनीत लागला, अशा एवढ्या चांगल्या कंपनीत लागला, तेव्हा मला त्याचा खूप अभिमान वाटला रे. मी समाधानी झालो, असं एवढ्या चांगल्या कंपनीत तो कामाला लागला. मला तुला सांगतो बाळा, एवढासा होता रे माझा सुरेश, जेव्हा त्याची आई जन्म देऊन त्याला आणि मला ह्या जगातून सोडून गेली. आजही माझ्या डोळ्यासमोरून तो क्षण जात नाही. जेव्हा सुरेशचा नुकताच जन्म झाला होता आणि त्याच्या आईने मला तिच्याजवळ बोलवले आणि मला सांगितले की हे सांभाळा तुम्ही तुमच्या लेकाला, आणि यापुढे तुमच्या या लेकाला तुम्ही बाबा आणि आई दोघांचे प्रेम देणार आहात, आणि माझ्याकडून वचन घेतले आणि ती आम्हा दोघांनाही सोडून या जगातून निघून गेली रे. आजही मी ते आठवतो, मला खूप वाईट वाटतं रे. पण तुला सांगतो बाळा, आजही मी त्या सुरेशला निरागस चेहऱ्याला अनुभव जे जगत आलेलो आहे, आणि मला एवढ्या चांगल्या कंपनीत तो कामाला लागला त्याचा मला खूप अभिमान आहे रे, खूप अभिमान आहे. तुला सांगतो रमेश, एकदा का सुरेश माझा या कंपनीमध्ये कायम झाला ना, की त्याचे मी दोनाचे 4 हात करून देईल, आणि मग मीही माझ्या जबाबदारी मोकळा होईल आणि मीही जाईल त्याच्या आईकडे निघून कामाचा. एवढेच मला वाटते. रमेश बाळा, मग सुरेश आला का रे? नाही बाबा, ही सुरेखा आणि ही आमच्या कंपनीचे स्टाफ आहे. अरे हा रमेश, सुरेश बोलला होता मला. पण मला एक सांग, सगळे इथे का आले आणि माझा सुरेश कुठे आहे? बाबा, इथे बसा तुम्ही, सांगतो मी तुम्हाला. नाही नाही नाही, मला खूप भरणार होते बाळा. काय झालं? सुरेश कुठे आहे माझा? बाबा, सुरेश सुरक्षेचा उपयोग न केल्याने तुमचा सुरेश आपल्याला सोडून गेला बाबा. असं कसं झालं रे? कस काय सोडून गेला? मी वरती गेला, त्याच्या आला काय करून नाचवणार आता? ती मला माझी वचन पूर्ण नाही केलं. असं कसं झालं रे? काय करू मी आता? तुम्हाला माहिती आहे का, या जगातलं सगळ्यात मोठं कमनशिबी असं का दुःख असेल ना, तर ते आहे की आपल्या जवान मुलाची आरती आपल्या खांद्यावर घेऊन जाणे, आणि ते कमनशिबी दुःख मी आज करणार आहे. बाळांनो, तुम्हाला मी सांगतो, तुमच्या कंपनीला एवढ्या उंचावर की मला लागेल दुसऱ्या कोणत्या कंपनी आम्हाला असा दिवस बघायला नको. तुम्हाला सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, जेव्हा तुम्ही कामावर जाणार तेव्हा तुम्ही सुरक्षा साधनांचा वापर नक्की करा. कारण आपल्या घरी कुणाचा बाबा वाट बघत असतो की माझा मुलगा घरी येणार, आई आपल्या दादाकडे लक्ष देत असते की माझा मुलगा कामावरून घरी येणार, बायको वाट बघत असते की माझा नवरा कामावरून घरी येणार, आणि आपले लहान लहान मुलं ते वाट बघत असते की माझा बाबा खाऊ घेऊन येईल.
कमीत कमी स्वतःसाठी नाही पण त्यांच्याकरता तरी तुम्ही सुरक्षाचा वापर करा आणि स्वतःचं संरक्षण करा ही माझी कळकळीची विनंती आहे तुम्हा सगळ्यांना. या तंडोशी बाबाची विनंती स्वीकार करा. तुम्ही त्यांनाच हवा जे सुरक्षेचा वापर करीत नाहीत. मग ती सुरक्षा कुठेही असो, घरी असो किंवा कंपनीत असो, म्हणजे कुणाच्याही घरचा दिवा कधीही विझणार नाही. तुमच्या मित्रांची चुकीच्या गोष्टीमध्ये साथ देऊ नका, नाहीतर तुमच्यावरही चांगला मित्र कमवण्याची वेळ येईल ह्याचा विचार करा. का आपल्याला सेफ्टी वीक सारखे प्रोग्राम इथे करावे लागतात? इथे बसलेला प्रत्येक जण स्वतःची सुरक्षा स्वतः करू शकत नाही का? सुरक्षा जीवनाचा अर्थ आहे आणि सुरक्षेविना जीवन व्यर्थ आहे. जीवनाचे महत्त्व तोच जाणतो जो सुरक्षेने काम करतो. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, सुरक्षा हेच जीवन आहे. थँक्यू.